काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितना किंवा बाधितीना, विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे. विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम, जगन निहित पाणी मंडनम मंडनानम. तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रहे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या. करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. श्री संताची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो संभाळा उत्तरी. वाढले अंतरी प्रेम सुख, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या
सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेर। घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा। काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितीना। विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे। अखिल कोटी ब्रह्मांड नायक, सखल जगदाधार, विश्वव्यापक विश्व कमलापती भगवान श्री पंढरीश परमात्मा, संत ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय आदी करून संत महात्म्यांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबारायांचा 3 चरणाचा भक्तपर प्रकरणामधला हा अभंग आहे। विठाला या अभंगामधून महाराज खऱ्या अर्थाने आपल्याला भगवान परमात्म्याचं दास्यत्व स्वीकारायला सांगतात। आपण भगवान परमात्म्याचं दास्यत्व स्वीकारलं पाहिजे। इथे जीवन जगत असताना प्रत्येक जण कोणाचा तरी दास या ठिकाणी होतोय। मग कोणाचा तरी दास होण्यापेक्षा अखिल कोटी ब्रह्मांड नायक ज्या भगवान परमात्म्याच्या सत्तेने हे सर्व काही चालतं, नवे ज्याच्या सत्तेने आपण या ठिकाणी महाराज हे सर्व आपलं काही म्हणजे जीवन यात्रा या ठिकाणी संपन्न होते। त्या भगवंताचं खऱ्या अर्थाने आपण दास झालो पाहिजे। दास होत असताना कशा पद्धतीने दास व्हायचं, तर काया वाचा मने, कायेने दास व्हायचं, वाचेने दास व्हायचं आणि मनाने दास व्हायचं। आम्ही जर असं दास झालो तर फायदा काय होईल? महाराज म्हणतात, काम क्रोध त्यास बाधितीना। त्या भक्ताला विकाराची बाधा होत नाही। पण देवाचा दास होण्यासाठी पहिली गोष्ट आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास त्याच्याविषयी निर्माण करावा लागतो। जर त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये जर विश्वास निर्माण केला तर फायदा काय होतो? महाराज म्हणतात, विश्वासितो करी। विश्वासू भक्त भगवान परमात्म्यावरती सत्ता गाजवतो। एवढंच नाही, भगवंत सुद्धा त्या भक्ताला आपलं सर्व ऐश्वर्य भोगायला देतो, सकळ भोगिता होय त्याची। बरं ठीक आहे महाराज, आम्ही भगवंताचं दास झालो, तो भगवंत आमच्याकडे आला, तर आम्ही त्या देवाला ठेवायचं कुठे? त्याला ठेवण्याची जागा महाराज म्हणतात आपलं चित्त आहे। पण हे चित्त अगोदर आपल्याला निर्मळ करावं लागतं। चित्त निर्मळ झालं की मग भगवंत त्या ठिकाणी येऊन राहतो। तो का म्हणे, चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे। अशा पद्धतीने या अभंगाचा सरळ सरळ भाव मी आपल्या समोर या ठिकाणी ठेवलेला आहे। अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अतिशय गरजेचं आहे। श्री पवनपुत्र हनुमान व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर या
मंदिराचं चिंतन करत असताना कळस निर्माण बांधकामाकरिता अखंड हरिनाम सप्ताह आयोजन, श्रीमद भागवत कथा, कीर्तन सोहळा, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी चालू आहे. ज्ञानेश्वरी पारायण व गाथाभजनाचं नेतृत्व ज्यांच्याकडे आहे ते श्री हरिभक्तीपरायण आमचे महेश महाराज नवपुते आहेत. त्याचप्रमाणे श्रीमद भागवत कथेचं चिंतन ज्यांच्या श्रीमुखामधून आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत ते श्री परमपूज्य महंत 1008 स्वामी सोमेश्वरानंदगिरीजी महाराज भारती महाराज यांच्या श्रीमुखातून आपण या ठिकाणी भागवत कथा श्रवण करत आहोत. अतिशय सुंदर आयोजन नियोजन श्री पवनपुत्र हनुमान व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी असणारे सर्व भक्त परिवार अतिशय चांगल्या पद्धतीने आपण या सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. सप्ताहाचं हे दुसरं वर्ष आहे. आपल्या सर्वांची उत्सुकता या ठिकाणी बघायला मिळते. अतिशय चांगल्या पद्धतीने या उत्सवाला स्वरूप तुम्ही सर्व मंडळी दिलेलं आहे, म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद आपल्या सर्वांना या ठिकाणी कमी आहेत. या कीर्तन सेवेसाठी उपस्थित असणारे सर्व माझे गुरुबंधू मंडळी आहेत, त्यामध्ये श्री हरिभक्तीपरायण अतिशय सुंदर ज्यांनी या ठिकाणी चाल म्हटली असे असणारे सुंदर सुंदर महाराज या ठिकाणी आहेत. दिसायलाही सुंदर आहेत, अतिशय चांगले. बघा त्याने जर आमच्यासारखा फेटा बांधला किती सुंदर दिसते, असे सुंदर महाराज आहेत. त्याचप्रमाणे आमचे या ठिकाणी सुरडकर गुरुजी आहेत, अतिशय सुंदर चाल महाराजांनी म्हटलेली आहे. महेश महाराज आहेत, त्याचप्रमाणे या ठिकाणी लक्ष्मण महाराज आहेत. आणि ज्यांनी मला फोन केला ते योगेश महाराज या ठिकाणी सर्व बालगोपाल सर्व भजनी मंडळ उपस्थित आहे. मृदंगावरती साथ करण्यासाठी खऱ्या अर्थाने एक लवकर भेटत नाहीत, पण असे 2 मृदंग महामेरू माझ्या कथेचं या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये श्री हरिभक्तीपरायण ऋषी महाराज तराशे या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे ओमप्रकाश महाराज कांगणे हेही दुसऱ्या बाजूला आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये नियोजित वेळेमध्ये बरोबर 11ला 5 मिनिटं बाकी असेपर्यंत आपण या ठिकाणी सेवा करणार आहोत. म्हणून सर्वांनी या उत्सवामध्ये खऱ्या अर्थाने योगदान तर दिलेलं आहे. तुमचं तणाचं योगदान मला या ठिकाणी दिसतं आहे. खरं म्हणजे आपल्या सर्वांचे अंगावरचे पोशाख बघितल्यानंतर म्हणजे मन प्रफुल्लित होतं बरं का. म्हणजे एकसारखे या ठिकाणी आपण पोशाख घालून कीर्तनाला बसलेले आहात. म्हणून याच्यावरून आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा या कार्यक्रमाची उत्सुकता खऱ्या अर्थाने बघायला मिळते, म्हणून आनंद आहे. म्हणून सर्वांच्या उपस्थितीमध्ये थोडंसं चिंतन भगवंताचं आपण करण्याचा प्रयत्न करू. विढाला सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आज आपल्या उत्सवाचं हे 3रा दिवस आहेत ना, 3रा दिवस आहे, म्हणून 3 चरणाचाच अभंग सेवेकरता निवडलेला आहे. तसं वेळ कमी असल्यामुळे हा कमी चरणाचा अभंग मी आपल्यासमोर चिंतनासाठी निवडला आहे. त्यातल्या त्यात वेळेमध्ये किती सांगता येईल हे या ठिकाणी मी आपल्याला खऱ्या अर्थाने आता निर्देश करत नाही, पण अतिशय सुंदर या ठिकाणी चिंतन खऱ्या अर्थाने आमचे गुरुजी या अभंगावरती मांडायचे की इथे आपण जीवन जगत असताना सिंहालोकन जर आपण केलं तर आपल्या लक्षात येईल का इथे प्रत्येकजण जीवन जगत असताना कोणाचा तरी दास झालेला आहे. बरोबर आहे की नाही? कोणाचा तरी दास झालेला आहे. मग महाराज म्हणतात कोणाचं तरी दास होण्यापेक्षा भगवंताचं दास व्हा. मग भगवंताचं दास होत असतानाही कोणत्या देवाचं दास व्हायचं? कारण आपण संभ्रमित अवस्थेमध्ये आहोत. खऱ्या अर्थाने देव म्हटला की आपल्या पुढे महाराज एक देव उभा राहत नाहीत, अनेक देवाच्या प्रतिमा आपल्या समोर या ठिकाणी उभं राहतात. का? कारण आपल्या संतांनी आपल्या शास्त्राने या ठिकाणी चिंतन करत असताना आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो या अभंगाचं चिंतन करत असताना नाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे. जीव शिव संबळ घेवोनी आनंदे नाचती 33 कोटी देवच्या मुंडा उदो उदो म्हणती ओम. 33 कोटी या ठिकाणी देव आहे.
आणि मग 33 कोटी देवापैकी नेमकं कोणाला या ठिकाणी शरण जायचं? संभ्रमित अवस्था आहे की संभ्रमित अवस्था आहे. तसा जर विचार जर केला तर देव शब्दाचा अर्थ करत असताना दिव्यम ददाइति रूपम इति देव असा शब्द या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे खऱ्या अर्थाने देवाचे दोन स्वरूप नेहमी चिंतनामध्ये कथेमध्ये आपण ऐकलं असेल. पहिल्याच श्लोकामध्ये भगवान परमात्म्याचं खऱ्या अर्थाने स्वरूप आता सांगितलेलं आहे भागवतामध्ये की भगवान परमात्मा कसा आहे. सच्चिदानंद रूपाय विशोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. सच्चित आणि आनंद गण भगवंत आहे. अर्थात सत शब्दाची व्याख्या करत असताना त्रिकालाबाधित ज्या तत्वाचा नाश होत नाही त्याला सत म्हणतात. चित म्हणजे प्रकाश, आपल्या आतमध्ये जो वावरणारा प्रकाश आहेत ना, खऱ्या अर्थाने त्याला आत्मस्वरूपाचा प्रकाश म्हणा. हा भगवान परमात्मा रूप असणारा प्रकाश आहे. आणि शेवटी आनंद सांगितलाय. पण हे चिंतन करत असताना खऱ्या अर्थाने भगवंताचं एक रूप ज्याला आपण निर्गुण निराकार म्हणतो. रंग नाही रूप नाही निराकार निर्गुण तुची रघुराया. रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. असा असणारा निर्गुण निराकार तत्व खऱ्या अर्थाने या तत्वापर्यंत आपल्याला जाणं शक्य नाहीत. म्हणून तोच भगवान परमात्मा या ठिकाणी तुमच्या आमच्यासाठी अवताराला आलेला आहे. म्हणून अवताराचं चिंतन करत असताना अवतरती इति अवताराहा. महाराज जे खऱ्या अर्थाने आपलं मूळ स्वरूप सोडून वेगळी या ठिकाणी आकारता किंवा वेगळं या ठिकाणी रूप धारण करतं त्याला या ठिकाणी अवतार म्हणतात. बरोबर आहे की नाही. माणूस सुद्धा जीवन जगत असताना सकाळी जाताना जर आपण वेगळ्या वेशामध्ये असेल, घरी येताना जर वेगळ्या अवस्थेमध्ये जर असेल तर माणसं म्हणतात काय अवतार घेऊन आला. बरोबर आहे की नाही. बघा सकाळी निघाल्यानंतर असा फ्रेश निघतो माणूस, अगदी कडक कपडे घालून कामाला निघालाय, ड्युटीला निघालाय. पण संध्याकाळी येत असताना मात्र कपडे भरलेले, अगदी असा डुलत डुलत जर रस्त्याने येताना दिसला, अरे सकाळी किती सुंदर होता आणि आता काय तू या ठिकाणी कोणत्या अवतारामध्ये आलाय म्हणतो की नाही आपण. म्हणजे थोडक्यामध्ये महाराज आहे त्या म्हणजे आपल्या अवस्थेपेक्षा वेगळी अवस्था धारण करणं याला या ठिकाणी अवतार धारण करणं म्हणतात. वास्तविक आता भगवंताचं स्वरूप कसं आहे तर निर्गुण निराकार आहे. पण निर्गुण निराकार असणारं तत्व तुमच्या आमच्यासाठी अवताराला आलं. काय येतो कशासाठी येतो कथेमध्ये आपण चिंतन ऐकणारच आहोत. नवीन नवीन ऐकत आहात. भगवंताच्या अवताराचे कारण आपण वर्णन करण्यापेक्षा देवाने सांगितलेलं आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. किंवा तुलसीदास महाराज म्हणतात जब जब होय धर्म की हानी बाढ़ी असुर अधम अभिमानी तब तब धरी प्रभु विविध शरीरा करहु कृपा सज्जन पर पीरा. राम सिया राम सिया राम जय जय राम. सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम. जप जप होय धर्म की हानि असुर मरता तब तब धरी
की हानी हे भगवंताच्या अवताराचे कारण आहे. मग त्याने वेगवेगळ्या पद्धतीचे अवतार धारण केले. अर्थात निर्गुण निराकार तत्व सगुण झालं. सगुण झालेला भगवान परमात्मा क्षीराब्धीमध्ये क्षीरसागरामध्ये, पण तिथपर्यंतही सर्वसामान्य जीवाला जाणं शक्य नाही. मग तोच भगवंत तुमच्या आमच्यासाठी साकार झाला आणि साकार होऊन विटेवरती उभा राहिलेला आहे. महाराज म्हणतात त्या विटेवरती उभ्या असणाऱ्या भगवंताचं काय झालं पाहिजे? आपण दास झालं पाहिजे, दास्यत्व स्वीकारलं पाहिजे. महाराज स्वतःच्या जीवनाला धन्यता देतात का? त्याचं कारण धन्य आम्ही जन्म आलो, 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 धन्य स्वतःच्या जीवनाला महाराज या ठिकाणी धन्यता देतात. इथे जन्माला आल्यानंतर खऱ्या अर्थाने आम्ही धन्य आहोत का? त्याचं कारण दास विठोबाचे झालो, आम्ही देवाचं दास झालेलो आहे. तसं विचार करत असताना तरीच जन्मा यावे दास विठोबाचे भावे. नामदेवराय म्हणतात की नाही, आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, आम्ही दैवाचे आम्ही या ठिकाणी दैववान आहोत का? कारण आम्ही दास पंढरी रायाचं झालेलो आहोत. म्हणजे थोडक्यामध्ये संत महात्म्यांनी भगवान परमात्म्याचं दास्यत्व स्वीकारलंय. मी पहिले बोलून आलो, इथे प्रत्येक जण कोणाचं तरी दास्यत्व स्वीकारतो. एक दोन मुद्दे आपल्या समोर मांडतो आणि पुढे चालतो. बघा, इथे आल्यानंतर काही देहाचे दास आपल्याला बघायला मिळतात, काही कुटुंबाचे दास आपल्याला बघायला मिळतात, काही समाजाचे दास आपल्याला बघायला मिळतात, काही या ठिकाणी देशाचे दास आपल्याला बघायला मिळतात, काही देवाचे दास आहेत, तर काही देवरूपी संतांचे दास आपल्याला इथे बघायला मिळतात. एका मुद्द्याचं चिंतन जर मांडायचं म्हटलं तर बघा, अगदी एका मिनिटामध्ये पुढे चालतो. पहिला दास या ठिकाणी सांगितलंय काही देहाचे दास आहे. आता देहाचा दास कोणाला म्हणतात? वास्तविक पाहता अनमोल किमतीचा हा नरदेह तुम्हा आम्हाला भगवान परमात्म्याने दिलेला आहे. देण्याचं प्रयोजन काय आहे याचं जर चिंतन जर केलं तर जेणे तू जोडशी नारायण, भगवान परमात्मा जोडण्यासाठी आपल्याला हा अनमोल किमतीचा देह दिलेला आहे. पण आपण तो भगवंतासाठी खर्च न करता महाराज आपला जो वेळ चाललाय तो देह सजवण्यामध्ये वेळ चाललेला आहे. देह सजवण्यामध्ये आपण शहरात राहणारी मंडळी आहे, जास्त सांगायची गरज नाही. 5 मिनिटं जर आपल्याला बाहेर जायचं असेल, स्त्री असेल पुरुष असेल, 5 मिनिटं बाहेर जाणारा या ठिकाणी व्यक्ती असेल स्त्री असेल, बघा अर्धा तास अगोदर आरशासमोर या ठिकाणी उभं राहतो की नाही आपण? महाराज इकडचा केस इकडं, इकडचा केस इकडं करण्यामध्ये जर वेळ जर जात असेल आपला, तर आपण खऱ्या अर्थाने कोणाचे दास आहोत? देहाचेच दास म्हणावं लागेल. तुम्हीच आहेत का? नाही महाराज, आम्ही सुद्धा त्या यादीमध्ये बसतो. कसं? कीर्तन करायला येण्याच्या अगोदर जर 15 मिनिटं जर आम्ही आरशासमोर उभं राहून फेटा जर बांधण्यासाठी जर या ठिकाणी घेत असेल तर आमचाही नंबर कशामध्ये लागतो?
देह सजवण्यामध्ये म्हणजे देहदासामध्ये आहे की नाही. चला तुकोबरायांचं अर्ध प्रमाण सांगतो, पुढे चालतो. महाराज म्हणतात ल्यावे खावे बरे असावे सदैव, ल्यावे खावे आणि बरे असावे असं ज्याला वाटतं ना त्याला या ठिकाणी देहदास म्हणा. दुसरा दास सांगितलाय महाराज कुटुंबाचा दास म्हणजे संसाराचा दास. तुम्ही म्हणाल महाराज मग आम्ही संसार करू नयेत का? महाराज संसार कोणालाही चुकत नाही बरं का, संसार करावाच लागतो. जिथे आपण जन्माला आलो ते करणं गरजेचं आहे. संसारामध्ये आपण जीवन जगत असताना संसाराचा दास होऊ नयेत या विचाराचा मी नाही. संसार केलाच पाहिजे, पण संसाराचं दास्यत्व स्वीकारत असताना पत्नीचं दास होण्यापेक्षा, मुलांचं दास होण्यापेक्षा आपण ज्यांच्यामुळे या ठिकाणी आलो ना अशा आई वडिलांचं दास होणं अतिशय गरजेचं आहे. लक्षात, आई वडिलांचं दास व्हा. नाहीतर सध्याच्या काळामध्ये आता भावनिक मुद्दा सांगून मला भावनिकतेकडे आपल्याला न्यायचं नाही, हा मुद्दा सांगून, पण ऐका. खऱ्या अर्थाने महाराज शास्त्र सांगतंय की जोपर्यंत आई वडील आहेत ना तोपर्यंत खऱ्या अर्थाने इतर देवतांची पूजा आपण नाही केली तरी चालेल, पण त्यांची पूजा करा. का? कारण मातरम पितरम चैव प्रत्यक्ष देवताम, आई वडील हे आपले देवता सांगितलेले आहे. म्हणून सकळ तीर्थाची ये धुरे जे का माता पितरे तया शेवेशी किर शरीरे लोण कीजे, हे आई वडिलांचं चिंतन आहे. पण सध्याच्या काळामध्ये सांगू का तुम्हाला, आमच्या सुफी संतांनी फार गोड वर्णन केलेलं आहे. एक सुफी संत म्हणतात माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने औरत का बहुमान. म्हणजे खऱ्या अर्थाने महाराज या ठिकाणी आणखीनही चिंतन करत असताना जोरू मेरी अच्छा मेरा यही घर जिंदगानी, लक्षात ये सगळं थोडंसं आपल्याला. जोरू मेरी बच्चा मेरा यही घर जिंदगानी, कौन किसी का नहीं रे प्यारे, क्या राजा क्या रावरानी, क्या राजा क्या रावरानी. सुन बाबा सुन बाबा बाबा दुनिया में मौज बुरी है, जोरू मेरा बच्चा मेरा यही घर जिंदगानी. याच्यामध्ये आम्ही गुंतलेलो आहे. आमचे जुने काही मंडळी या ठिकाणी महाराज एक आरतीच म्हणायची. आता हे लावलंय समोर म्हणून आता म्हणू की नको तुम्हाला प्रश्न निर्माण झालाय, पण ऐका महाराज आम्ही आरतीच तयार केलेली जय देव जय देव जय माझी बायको. हा तर हे नको जय माझी बायको. म्हणजे मला एक सांगायचंय, आपण या ठिकाणी कुटुंबाची सेवा करत असताना खऱ्या अर्थाने दास्यत्व कोणाचं स्वीकारतो तर यांचं दास्यत्व स्वीकारतो. मला एक सांगायचंय, आई वडिलांचं दास या ठिकाणी व्हा. नवे नवे पुढचा दास आहे या ठिकाणी समाजाची सेवा करणारा. म्हणजे समाजाचं दास्यत्व महाराज त्याने स्वीकारले. कोणाला म्हणतात समाजाचं दास्यत्व स्वीकारणारा? या ठिकाणी समाजसेवक जो निस्वार्थ भावाने समाजाची सेवा करत असेल, मग तो कोणत्याही स्तरामध्ये जीवन जगणारा असू द्या, कोणीही असू द्या, राजकीय क्षेत्रातला असू द्या. महाराज या ठिकाणी म्हणजे सामाजिक सेवा करणारा एखादा राजकीय या ठिकाणी व्यक्ती असू द्या किंवा समाजाचे डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असेल, कोणी असू द्या, फक्त अंतःकरणामध्ये एक भाव निस्वार्थपणा ज्याच्या आहे तो समाजाचा दास. विठाल आपल्याला या ठिकाणी देशाचा दास बघायला मिळतो. देशाचा दास आहे की नाही महाराज? देशाचे दास खऱ्या अर्थाने कोणाला म्हणतात आज सध्याच्या परिस्थितीमध्ये जास्त सांगायची गरज नाही आहे. आज आपण जर वाघा बॉर्डरवरती जर गेलो तर कसं वातावरण तयार झालेलं आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण इथे निवांत आहेत महाराज, आपल्याला काही टेन्शन नाही आहे. आपण कीर्तन ऐकतोय, नवीन त्याचं स्मरणही नाही आपल्याला. पण
महाराज आज त्या सैनिक तिथे आज जर आपण जर बघितलं तर खांद्यावरती या ठिकाणी बंदुकी घेऊन दिवस रात्र तिथे घिरट्या मारताय. दिवस रात्र कधी या ठिकाणी ऑर्डर मिळेल, कधी काय पुढची दिशा महाराज या ठिकाणी सांगता येत नाहीत. असं अहोरात्र आपल्या देशासाठी या ठिकाणी झगडणारे जे आहेत, प्रयत्न करणारे आहेत ना, त्यांना देशाचं काय म्हणतात, दास म्हणतात. लक्षात ठेवा. आजच आहेत का हो देशाचे दास? आजच नाहीत, पूर्वीपासून आपल्याला बघायला मिळतात. भगतसिंग असतील, सुभाषचंद्र बोस असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, आदी करून कितीतरी नावं मला आपल्याला सांगता येतील की ज्यांच्या अंतःकरणामध्ये माझ्या देशाला या ठिकाणी स्वातंत्र्य मिळावं ही भावना म्हणून नेमजसी परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, ही भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये, त्यांना या ठिकाणी देशाचं दास म्हणतात. चला, काही या ठिकाणी आपल्याला संतांचे दास बघायला मिळतात, तर काही देवाचे दास. आजच्या अभंगामध्ये आपल्याला देवाचं दास व्हायला सांगितलेलं आहे. देवाचं दास होणंही गरजेचं आहे, पण देवाचं दास होत असताना खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने दास झालं पाहिजे, अभंगाचं पहिलं. कायावाच्या मने झाला विश्वास, कायावाच्या मने झाला विश्वास, कायावाच्या मने झाला विश्वास, कायावाच्या मने झाला विष्णुदास, कायावाच्या मने झाला विष्णुदास, कायावाच्या मन झाला विष्णुदास, कायावाच्या मन झाला विष्णुदास, रिकाम क्रोधाच्यासी बांधते न काम, क्रोधाच्यासी बांधते न विश्वास, स्वामीवरी मने झाला विष्णुदास. महाराज म्हणतात भगवंताचं दास्यत्व स्वीकारत असताना पहिला शब्द वापरलाय काया. कायेने देवाचं दास व्हायचं महाराज. काया म्हणजे एक शरीर. या शरीराला संत वाङ्मयामध्ये आपल्या शास्त्रामध्ये वेगवेगळे या ठिकाणी महाराज विशेषण दिलेले आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये काया हे या ठिकाणी महाराज संबोधलेलं आहे. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. काया ही काय म्हटलेलं इथे, काया ही पंढरी काया म्हटलेलं आहे. आणखीन चिंतन करत असताना तू काया नगर का सौदागर, तुझे आपण वतन पे जाना है. तू काया नगर का सौदागर, रे मन मुसाफिर निकलना पड़ेगा. ये काया कुटी खाली करना पड़ेगा. चमड़े के कमरे को तू क्या संभाले, एक दिन तुझे तेरा मालिक निकाले. इसका किराया भी किसका, लक्षात ठेवा बरं का जरा, इसका किराया भी भरना पड़ेगा. ये काया कुटी खाली करना पड़ेगा. आएगी नोटिस
जमानत न होगी आएगी नोटिस, जमानत न होगी पल्ले में गर कुछ अमानत न होगी, रे हो के कैद तुझे चलना पड़ेगा, एकाया कुटी खाली करना पडेगा। एक दिवस खाली करावीच लागणार ही काया एक लक्षात ठेवा। म्हणून या कायेने भगवान परमात्म्याचं दास्यत्व करायचं। कायेने म्हणजे शरीराने जर केलं तर काय होईल ते पुढे आपण चिंतनामध्ये सांगणारच आहोत। पण महाराज म्हणतात देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा, होईल भार काहीच न घ्यावा, होईल अघवा तुका म्हणे आनंदे। देह समर्पित करणं देवाला म्हणजे खऱ्या अर्थाने देहाने दास होणं आहे। महाराज आहे का हो कोणी देहाने दास झाल्याचे उदाहरण तुमच्याकडे आहेत ना? आणखी कितीतरी उदाहरण सांगता येईल। त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण या ठिकाणी आपण नेहमी कीर्तनामध्ये ऐकतो, ऐका। मंगळवेढा या ठिकाणी भिंतीचं काम चालू आहे, भिंत कोसळली, भिंतीच्या खाली अनेक लोक त्या ठिकाणी मरण पावले। आणि मग सहजच भगवंताने नामदेवरायांना सांगितलं, नामदेवा जरा इकडे ये। नामदेवराय गेले, म्हणे काय देवा? अरे जा म्हणे, तिथं भिंत उकरण्याचं काम चालू आहे, म्हणजे मेलेल्या माणसाची हाडकं काढण्याचं काम चालू होतं। जा म्हणे, त्या ठिकाणी माझा एक भक्त गेलेला आहे, त्या भक्ताची हाडं या ठिकाणी घेऊन ये। नामदेवराय या ठिकाणी देवाकडे बघू लागले आणि देवाच्या विषयी विचार करताय मनामध्ये। देवाला एवढं कळू नये, अनेक लोक गेलेले आहेत, त्याच्यामध्ये भक्ताची हाडं कशी ओळखायची? भक्ताची हाडं देवा कसं ओळखायचं? म्हणे काही नाही, हाड घ्यायचं, कानाला लावायचं, आणि कानाला लावलं की महाराज ज्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येईल ते हाडं म्हणजे माझ्या भक्ताची हाडं आहे। आता देवाचीच आज्ञा, गेले नामदेवराय, हाड घ्यायचे, कानाला लावायचे, पण प्रत्येक हाडामधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत नसायचा। मग जसे जसे संस्कार ज्या ज्या हाडावरती झालेले आहेत तसे तसे आवाज यायचे। हाड कानाला लावलं की त्या काही हाडांमधून येऊन येणार कोण असं सुद्धा आवाज यायचा। म्हणजे असे आवाज यायचे। आता कितीतरी आवाज मला असे काढता येईल, पण मी कीर्तनात मर्यादा सांभाळणारा महाराज आहे। विठ्ठल असे हाड या ठिकाणी घ्यायचे, कानाला लावायचे, काही हाडामधून आवाजच नाही। का? कारण का आवाज नाही त्याचं कारण आहे महाराज, कोणत्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येतो? खरं सांगू का तुम्हाला, ज्या हाडांवरती नामस्मरणाचे संस्कार झालेले आहेत त्याच हाडामधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येतो। म्हणजे एवढं सुंदर वातावरण तुम्ही तयार केलंय, सुंदर मंडप दिलाय, सुंदर सिस्टम दिले, मंदिराचे कामही तुम्ही या ठिकाणी पूर्णत्वाला नेलेले आहे। जवळजवळ आता कळसाच्या कामाकडे आपण निघालेत ना तुम्ही सर्व? पुढच्या वर्षी येईल बरं का मी, जरी तुम्ही सप्ताहाला बोलावलं नाही, माझं कीर्तन जरी ठेवलं नाही तरी मी येईल बरं का कीर्तनाला। काय येईल? तुमचं कीर्तन म्हणून नाही, तुमचा कलश बसला की नाही ते बघण्यासाठी येईल। माझी अशी इच्छा आहे की या वर्षी पूर्णत्वाला जावं। सर्व मंडळी, सर्व आपण मंडळी आहेत या ठिकाणी, पूर्णत्वाला जावं। सुंदर त्या उत्सवाचाही म्हणजे कलश या ठिकाणी रोहणाचाही सुंदर तुम्ही उत्सव करावा। त्या उत्सवामध्ये या ठिकाणी आम्हालाही आमंत्रण द्यावं, जरी कीर्तनाला नाही तरी या महाराज या ठिकाणी बघा, आम्ही या ठिकाणी हे कार्य केलेलं आहे। कारण मंदिर पूर्ण झालं आहे, पण मंदिराचं खऱ्या अर्थाने जोपर्यंत कळश पूर्ण होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने मंदिर या ठिकाणी पूर्ण नाही। ज्या दिवशी कळस बसेल त्या दिवशी मंदिर पूर्ण। म्हणून विनंती आहे आपणा सर्व मंडळींना, आपण जसं घराचं महाराज कुठलंही काम शिल्लक ठेवत नाही, घर बांधत असताना शिल्लक ठेवतो का? कोपरा सुद्धा महाराज जर बांधकाम करता करता जर
जर स्टाईलचा जर कोपरा जरी फुटला तरी माणूस म्हणतो अरे तू काढून टाक एकदा नवीन बसव, या ठिकाणी नको फुटलेला. तसं मग बाकी आपण सुद्धा सर्वजण प्रयत्न करा. तिळे तिळे पुण्य साचा पडे, थोडं 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 जरी आपण जमा केलं तरी या ठिकाणी काम होईल. म्हणजे हीच एक ईश्वरचरणी प्रार्थना आहे की पुढच्या वर्षी तुमचं कार्य पूर्ण झालेलं असावं. चला, मी बोलत होतो की खऱ्या अर्थाने सुंदर उत्सव सुरू केला आहे. या उत्सवामध्ये मग सुंदर या ठिकाणी चिंतनं ठेवलेले आहे. या चिंतनामध्ये जे जे मंडळी येतात, जे हरिपाठामध्ये पावल्या घेतात, नवीन कीर्तनामध्ये येऊन श्रवण करतात, हाताने टाळी वाजवतात, खऱ्या अर्थाने त्याच हाडांवरती नामस्मरणाचे संस्कार हे होत असतात. आणि हे संस्कार इथेच असतात असं नाही. महाराज अनेक संतांचे उदाहरणं आहेत की गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या हाडाने नामस्मरणाच्या संस्काराची साक्ष आपल्याला दिल्याचे चिंतन आहे. त्याच्यामध्ये आता उदाहरण सांगतोय मी. मग अनेक हाडं घेतले, कानाला लावले, पण आला नाही आवाज. पण जेव्हा चोखोबरायांचं हाड आलं, कानाला लावलं, आश्चर्य, त्या हाडामधून विठ्ठल 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 असा ध्वनी त्या महाराज हाडामधून येतो. याचं कारण काय? याचं कारण एकच आहे, चोखोबराय कायेने भगवंताचे दास झालेले आहे, कायेने दास झाले. नवीन आणखीन उदाहरण की अर्जुनाचं त्या भगवान परमात्म्याचं चिंतन सांगितलं जातं. महाराज अर्जुनाच्या रोमारोमामधून या ठिकाणी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. म्हणजे अशी या ठिकाणी अवस्था तयार होणं म्हणजे कायेने दास होणं आहे. बरं ठीक आहे महाराज, पहिला शब्द वापरलाय काया, दुसरा शब्द वापरलाय वाचा. वाचेने भगवंताचं दास व्हायचं. आता वाचेने दास होणं म्हणजे काय? या मुखाने भगवान परमात्म्याचं काय करणं? नामस्मरण करणं. बरं का, या मुखाने भगवंताचं नामस्मरण करणं. मी विचारत असतो कधी कधी, एका कीर्तनामध्ये असे मुलं बसलेले होते समोर, छोटे छोटे मुलं. त्या मुलांना विचारलं, का रे बाळांनो, तुम्हाला हे मुख कशासाठी दिलंय? मुख म्हणलं त्यांना कळालं नाही. नंतर विचारलं, का रे हे तोंड कशासाठी दिलंय? मुलांनी उत्तर दिलं, महाराज तोंड दिलं म्हणे खाण्यासाठी. काय उत्तर दिलं? खाण्यासाठी. उत्तर चुकीचं आहेत का? उत्तर चुकीचं नाही आहेत, पण केवळ खाण्यासाठीच दिलं नाही, खाण्याबरोबर गाण्यासाठी दिलेलं हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. गायलंही पाहिजे. आणि मग भगवान परमात्म्याविषयी खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्याचं नामस्मरण करणं हे खऱ्या अर्थाने या मुखाचं काय आहे तर आद्य कर्तव्य आहेत. म्हणून भगवंताने मुख कशासाठी दिलंय? कबीर महाराज वर्णन करतात, कमल मुख राम भजन को दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया, कमल मुख. बाबा चांगली वाजवतो बरं का बासरी. मला माहिती असताना लग्नात तुम्हालाच ठेवलं असतं. सुंदर वाजवता. असो, विनोदाचा भाग सोडून द्या. पण भगवंताने हे मुख दिलेलं आहे, कमल मुख राम भजन को दिया. संतांनी तर महाराज या मुखाने भगवंताचं नामस्मरणच केलेलं आहे. तुका म्हणे वाचा वाहिली अनंता, बोलण्याची आता नाही काम. या ठिकाणी महाराज खऱ्या अर्थाने तुका म्हणे वाचा वाहिली अनंता, भगवंताला ही वाचा वाहिली होती. नवे खऱ्या अर्थाने उदाहरण जर सांगायचं म्हटलं, दृष्टांत सांगत नाही, प्रमाण सांगतो. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. याला म्हणतात वाचेने भगवंताचं दास होणं या ठिकाणी आहे. पुढे आपण बघा, पुढचा शब्द वापरलाय मन. कायेनेही आपण दास होऊ शकतो, वाचेनेही दास होऊ शकतो, पण खऱ्या अर्थाने मनाने होतो की नाही हे मात्र या ठिकाणी महाराज सांगणं कठीण आहे. नाहीतरी बघा, आता मी इथले इथे आपल्याला पटवून देतो. आपण सर्वजण कीर्तनामध्ये येऊन बसलेले आहेत, बरोबर आहे की नाही? कीर्तनामध्ये येऊन बसले म्हणजे आपला देह कुठे आहे का? सध्या कीर्तनामध्ये आहे. मी म्हणतो या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल म्हणजे या ठिकाणी हाताने टाळी वाजवा,
मुखाने नामस्मरण करा असं म्हटलं की काही माणसं टाळी वाजवतात आणि मुखाने या ठिकाणी नामस्मरण करतात. बरोबर आहे का? हो म्हणा, हो म्हणायला काय हरकत नाही, हो म्हणायचं. महाराज या ठिकाणी मुखाने आपलं नामस्मरण चालू आहे, म्हणजे काया कीर्तनामध्ये आहे, वाचेनेही महाराज या ठिकाणी नामस्मरण चालू आहे, पण मन कुठे तो हे मात्र मी सांगू शकत नाही. कीर्तनामध्ये असणाऱ्यांचा सुद्धा घरी कुल्फीला झटके द्यायला जात, घरी कुल्फीला झटका. आमचे गुरुजी फार एक सुंदर सांगायचे, विश्वमाऊलीत ज्ञानोबरांचा सोहळा आता निघणार आहे, बरोबर आहे का? आता आषाढी वारी जवळ येते. पहिल्या दिवशी माऊलीच्या मंदिरामधून प्रस्थान होतं, आजूळ घरी मुक्कामाला जातात. तिथून 2 दिवस महाराज पुण्यामध्ये मुक्कामाला माऊली राहतात. एकादशीच्या दिवशी सासवडकडे म्हणजे या ठिकाणी निघतात माऊली. सासवडकडे जात असताना आमची सर्व गुरुबंधू मंडळी या ठिकाणी आहे. बघा, दिवे घाट लागतो, दिवे घाट. माऊलींच्या पालखीसोबत कितीतरी दिंड्या आहेत, कितीतरी महाराज फडकर यांच्या दिंड्या आहेत. एकदा का दिवे घाट लागला का दिवे घाट लागल्यानंतर खऱ्या अर्थाने तो आनंद बघण्यासाठी सारखा असतो. ज्या फडकर यांच्या दिंड्या आहेत त्या दिंड्यातले महाराज भजनं एवढे सुंदर भजनं चालतात, एवढे सुंदर की आपल्याला ऐकत राहावे असे वाटतात. असे प्रकरण सुरू करतात बरं का, असे प्रकरण. खाली एकदा प्रकरण सुरू केलं की वरती जाईपर्यंत प्रकरण संपलं नाही पाहिजे. नाटासारखं प्रकरण असेल, खेळ्यासारखे प्रकरणं असतील, महाराज मोठमोठ्या निळोबाऱ्यांच्या गवळणी सुरू करतात. एवढे सुंदर नाटाचे अभंग. विठ्ठला मुचे जीवन आगमन निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल कुळीचे दैवत. अशा पद्धतीने नाटाचे अभंग एक 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 वारकरी चाली. त्याच्यामध्ये परत खेळ या प्रकरण, आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय, बहिरे ऐकती कानी रे, नाचत पंढरी जाऊ रे खेळिया, सुख देईल विसावा रे. मग काही मंडळी महाराज वारकरी चालीतल्या गवळणी सुरू करतात. काय ताकद आहे वारकरी गवळणींमध्ये चालीमध्ये. प्रातकाळी प्रहरा रात्री उठल्या गवळणी बाळा, हे वारकरी चाली बरं का. चळण मांडियले घरोघरी सकळा, नित्यानंदी परमानंदी गाती गोपाळा, सहस्रापरी कैशा गाती मदन सावळा, घुम घुम करीती घुम 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 करीती घुम करीती. आनंदल्या गौळ घुमती आनंदल्या गवळणी. मला ज्या ठिकाणी गवळणी आनंदाने गातात त्याचं गोड अशा वारकरी चाली महाराज संत महात्मे लावलेल्या. किंवा आणखीन जर बघायच्या म्हटल्या जे मध्यम मधून या ठिकाणी महाराज काही चाली आहेत अतिशय गोड वाटतात. कृष्णे वेधिली विरहीनी बोले, चंद्रमा करीतो उभा रागे माये, चंद्रमा करीतो उभा रागे माये. गवळणी ठकविल्या ठकविल्या ठकविल्या, एक एक संगतीने ठकविल्या, एक एक संगतीने ठकविल्या, एक एक संगतीने. एक कानडिया एक मराठी
एक मुसलमानी, एक कोकणी, एक गुजरणी, ऐशा 5 जणी ठकविल्या गवळणी, ठकविल्या ठकविल्या ठकविल्या. अशा सुंदर वारकरी. पण काही आपल्यासारखे वारकरी गेलेले असतात ना, ते आपल्या गवळणी काढतात. कोणत्या? इकडच्या. म्हणजे इकडच्या म्हणजे बगलपुऱ्यातल्या. त्याच्या बगलपुऱ्यातल्या म्हणजे या ठिकाणी राधे चल माझ्या गावाला जाऊ. रुतलाबाई काटा तो का वेडा का रुतलाबाई काटा लगेच काढायला. एक लक्षात ठेवा, अशा गवळणी काढतात. एवढा आनंद. पण चला मला सांगायचंय, आनंदाने उड्या मारत वरती जात राहतात. गाये नाचे उडे आपुलिया छंदे. असा छंदामध्ये या ठिकाणी जातात. महाराज वरती गेलो की खऱ्या अर्थाने असं वाटतं की आता देहाने हे दात झालेले आहे, वाचेनेही नामस्मरण करत वाचेने हे दात झाले. पण वरती एकदा माऊली विसाव्याला थांबले की पोहोचल्याचा एवढा आनंद असतो की लगेच बसल्याबरोबर लगेच महाराज या ठिकाणी खिशामध्ये हात घालतात आणि ते यंत्र बाहेर काढतात. लगेच नंबर दाबायचे आणि तिथून महाराज या ठिकाणी फोन करतात, विचारतात, हॅलो झाला का पाऊस? कुठून विचारताय? घाटात. काय कुठे? घाटात. वाचेने काय चाललंय? नामस्मरण. पण मन कुठे? आता हे तुम्ही म्हणा घरी. मन घरी. हे परमार्थामध्ये चालत नाही. मनाला फार मोठी किंमत आहे. महाराज म्हणतात, हे मन एकदा प्रसन्न करण भगवंताच्या चरणावरती लावा. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छेचे. हे मन एकदा भगवंताच्या चरणावरती स्थिर करा. मनाने दास्यत्व या ठिकाणी स्वीकारणं अवघड आहे. मनाने दास्यत्व स्वीकारणं. गीतेमध्ये अर्जुनाने तक्रार केली, मन कसं आहे देवा? चंचलम ही मन कृष्ण. मग चंचल असणारं मन भगवंताच्या चरणावरती स्थिर कसं करायचं? महाराज आमचे गुरुजी फार सुंदर दृष्टांत सांगायचे. 2च मिनिटामध्ये दृष्टांत सांगतो, पुढे चालतो. बघा, मन कसं स्थिर करायचं. मन स्थिर करण्याचा उपाय मी आपल्याला सांगतो बरं का. एक राजा होता. राजा अतिशय प्राणीप्रिय राजा. त्याने आपल्या दरबारामध्ये एक शेळी पाळली आणि शेळी पाळल्यानंतर सर्वांना सांगितलं, बघा जो कोणी या शेळीला चारून आणेल त्याला या ठिकाणी शेळीची संध्याकाळी परीक्षा घेतल्या जाईल. आणि सर शेळीने जर गवत खाल्लं तर त्याला या ठिकाणी खऱ्या अर्थाने 10 दिवस तुरुंगवास आणि 1000 रुपये त्याच्याकडून घेतल्या जाईल. पण जो कोणी शेळीला चारून आणेल, जर शेळी जर तृप्त झाली तर त्याला मात्र मी 10,000 रुपये बक्षीस देईल. सर्व विचार करू लागले, एका दिवसात शेळी चारायला न्यायची, 10,000 रुपये कोणाला नकोय? प्रत्येक जण न्यायचा. संध्या शेळीची परीक्षा घेतली की शेळी मात्र गवत खाल्ल्याशिवाय राहत नसायची. आणि मग महाराज एके दिवशी असं दरबार भरलेला आहे. दरबार भरलेलं. एका जणाने माझ्यासारखं 12 गावचं पाणी पिलेला, म्हणजे दररोज हे गाव ते गाव ते गाव असं फिरणारा. त्याने महाराज बघितलं, कसली गर्दी आहे म्हणे शेळीची परीक्षा. म्हणजे कसली? म्हणे शेळीला जर चारून आणलं तर 10,000 रुपये राजा बक्षीस देणार आहे, पण शेळीने जर गवत खाल्लं तर 1,000 रुपये जातील, 10 दिवस तुरुंगवास. असं म्हटल्यानंतर मलाही वाटलं, वा 10 दिवस या ठिकाणी 10,000 रुपये मिळत आहेत, काय हरकत आहे शेळी चारायला न्यायला. राजाला सांगितलं, राजे साहेब उद्या मी शेळी चारायला नेणार. राजे म्हणे, तुला माहिती का नियम? म्हटलं माहिती आहे. मग चॅलेंज दिलेलं असल्यामुळे सकाळी लवकर उठलो, शेळी या ठिकाणी सोडली, नेली. दुसऱ्याच्याच शेतामध्ये शेळी चारायला नेली. हिरवगार गवताचं या ठिकाणी शेत आहे, त्या शेतामध्ये शेळी चरते. पण बघा, मी जाताना एक वर्मज आणलेलं आहे. रिकाम्या हाताने गेलोच नाही महाराज बरं का. काय केलं? एक सपूर टिपरू घेतलं. टिपरू काही नाही, गवताच्या शेतामध्ये शेळी उभी केली. शेळीने गवताला तोंड लावायचं की तोंडावरती टोला द्यायचा, जसं महाराजांनी दिला असा टोला द्यायचा. नवे महाराज दुपारपर्यंत शेळीला गवताला तोंडच लावू दिलं नाही. तोंड लावायला लागलं की टोला. दुपारपर्यंत शेळीच्याही लक्षात आलं, गवताकडे तोंड गेलं की काय भेटतो? टोला भेटतो. दुपारनंतर चित्र बदललं, समोर गवत दिसायला लागलं की शेळी मागे तोंड करायला लागली. मला वाटलं बस आता आपण परीक्षेमध्ये पास या ठिकाणी होणार. आणि मग संध्याकाळी शेळी महाराज घरी या ठिकाणी नेलेली आहे, म्हणजे नेली राज दरबारामध्ये. दररोज अशी फुगणारी बरं का, कशी ओमप्रकाश महाराज अशी फुगणारी शेळी. पण आज मात्र आता मला दाखवायला सुद्धा माणूस नाही येतो. म्हणजे खऱ्या अर्थाने हे पोट महाराज पाठीला भिडलेलं आहे, आमच्या बाबासारखं बरं का. पोट असं पाठीला भिडलेलं आहे. आणि मग मला राजाने ते शेळीची अवस्था बघितली. म्हणे, का रे शेळी चारली नाही का? मला राजेसाहेब शेळीची परीक्षा घ्या.
परीक्षा घ्या. दररोजच्या नित्यनेमाप्रमाणे हिरव्यागार 2 गवताच्या लुसलुसीत पेंड्या आणल्याच होत्या. त्या शेळीच्या समोर अशा केल्या. महाराज शेळीचा स्वभाव हिरवा चारा भांबवे पशु. तिने शेळी असं थोडं गवताकडे पुढे तोंड केलं. मी धोत्राच्या मागून अशी काठी दाखवली. शेळी जे पळाली तर अजून सुद्धा या मंडपात आली, अजून सुद्धा मंडपात आली नाही. शेळी का पळाली? धाक कशाचा आहे? महाराज काठीचा, माराचा धाक आहे. तसं हे चंचल असणारं मन आहे. हे चंचल असणारं मन जर आपल्याला स्थिर करायचं असेल तर भक्तिरूपी मुसळ हातामध्ये घ्या, नामस्मरणाचे टोले त्याला द्या. मन स्थिर झाल्याशिवाय राहत नाही. आणि एकदा मन स्थिर झालं की मग अवस्था कोणती आहे? आता कोठे धावे, आता कोठे धावे झालं की आता कोठे धावे मन तुमचे चरण देखील या. मनाची धाव थांबते बरं का. मन भगवंताच्या चरणावरती स्थिर करा. परिणाम काय होतो? मन स्थिर झालं की जीवनातला भागही जातो, जीवनातला क्षीणही जातो. खाली काय राहतो? आनंद राहतो. आणि आनंदासाठी सर्व काही चाललेलं आहे. आपण संसार करतो, कशासाठी चाललाय संसार? आनंदासाठी चालला की नाही? हा उत्सव सप्ताह करतोय, कशासाठी करतोय? आनंदासाठीच करतोय. आनंद जर मिळवायचा असेल तर पहिलं मनाला ताब्यात घ्या, मनाला एकदा स्थिर करा. महाराज म्हणतात या मनाने भगवंताचं दास्यत्व या ठिकाणी स्वीकारायचं. काया वाचा मने. ठीक आहे महाराज, आम्ही काया वाचा मनाने जर दात झालं तर आणखीन फायदा काय होईल? महाराज म्हणतात काम क्रोध त्याग परमार्थामध्ये जसे मनाला किंमत आहे तसं परमार्थामध्ये महाराज सर्वात मोठा अडथळा कशाचा सांगितला असेल तर विकाराचा अडथळा सांगितलेला आहे बरं का. त्या अर्जुनाने सुद्धा भगवंताला या ठिकाणी गोड प्रश्न विचारलाय. अर्जुन म्हणतो देवा, अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याची इच्छा आहे, दुरिताकडून तिमिराकडे जाण्याची इच्छा आहे, नवे नवे अज्ञानाकडून सज्ञानाकडे जाण्याची इच्छा आहे. पण देवा अशी कोणती शक्ती आहे का ती आम्हाला तिथपर्यंत जाऊ देत नाही, पाप करण्यासाठी प्रवृत्त करते? वास्तविक पाहता पाप आमच्या हातून व्हावं असं आम्हाला वाटत नाही. पण अशी कोणती शक्ती आहे देवा का ती शक्ती आम्हाला पाप करण्यासाठी प्रवृत्त करते? हे अर्जुनाचे प्रश्न आहेत. अथक्केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषः. हे प्रश्न ऐकल्यावर भगवंताने उत्तर दिले. कोणती शक्ती सांगू का? या ठिकाणी काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवाः. हे जे विकार आहेत ना, हे विकार आपल्याला सन्मार्गाला जाऊ देत नाही. या विकाराने आतापर्यंत कोणाकोणाची फजिती केली संत महात्म्याने गोड प्रसंग सांगितलेले आहे, गोड दृष्टांत सांगितले. ऐका, कामाजी कोतवाल याने अनेकांना बहुतांशी नादिले म्हणे, बहुतांशी या ठिकाणी नागविले आहे. मग कोणाकोणाचे? महाराज या ठिकाणी हरिहराची अब्रू घेतो भय नाही याशी कामाजी कोतवाल यांनी नागविले बहुताशी. किंवा अनेक पद्धतीने चिंतन काम क्रोधे जाचले बहुत
क्षण एक नेदी राहो निवांत. निळोबरायांनी गवळणीमध्ये वर्णन केलेलं आहे. या काम क्रोधाने फार जणांना जाचलेलं आहे. कोणाकोणाला फक्त नावं सांगतो बरं का, पुढे चालतो. महाराज ऐका. म्हणजे कोण तर पहिलं नाव सांगितलेलं आहे या ठिकाणी महाराज नारद असेल, शंकर भगवान परमात्मा असेल, नवे महाराज रावण आहेत, कुंभकर्ण आहेत, या सर्वांना नागविलेत म्हणे. म्हणजे खऱ्या अर्थाने येडका मदन मदन ते भारूड बघून घ्या. त्याच्यामध्ये यादी सांगितलेली आहे. धडक मारली शंकरा केला ब्रह्मयाचा मातेरा. फक्त आता नावं सांगतो. इंद्रचंद्रासी दरारा लाविला जेने तो केवळ पंचानन येडका. मदन मदन तो केवळ पंचानन. धडक मारली नारदा केला रावणाचा चेंदा. दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण तो केवळ पंचानन. महाराज धडका मारल्यांचे नावं सांगता तो. अहो काही असे असते ना धडकच मारून घेतलेले आहे ना. कोण? महाराज पहिलं नाव सांगितलंय शुकदेवाने ध्यान धरोनी. शुकाचार्य भगवान परमात्म्याचं चरित्र ऐकलं असेल तुम्ही महिला मंडळींनी, कथेमध्ये ऐकलं की नाही? शुकाचार्य भगवान परमात्म्याचं चिंतन करत असताना महाराज हा संसार ही माया आपल्या पाठीमागे लागू नये म्हणून ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी ब्याले. ते 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले. ते नागवेची पळोनी गेले रे. असे असणारे महाराज शुकाचार्य. पहिलं नाव शुकाचार्याचं सांगितलं. म्हणजे खऱ्या अर्थाने आणखीन एक महाराज भारूड आहे. त्याच्यामध्ये 14 जणांची नावं सांगितले. थट्टेपासून सुटले 14 जण. शुक भीष्म आणि हनुमान. चौथा कार्तिक स्वामी जाण. त्याला नाही बट्टा अशी ही थट्टा. भल्या भल्या शिला बिल बट्टा. असं भारूड आहे बरं. आम्ही लहान असताना भारूड करायची संस्थेमध्ये असताना तेव्हा प्रॅक्टिस झालेली आहे. म्हणून बघा या संत महात्म्यांचे नावं सांगितले. त्यांच्या पुढे आपले जे या ठिकाणी ज्यांची आपण उपासना करतोय, नामस्मरण करतो, अशा संतांचा नंबर या ठिकाणी येतोय. म्हणून बघा आता उदाहरण दृष्टांत सांगायला वेळ नाही, पण बघा काम विकारावरती विजय मिळवला कोणी? जाई होतो माते नगरी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो. हे काम विकारावरती विजय मिळवण्याचं चिंतन आहे. किंवा क्रोध विकारावरती विजय मिळवल्याचं चिंतन. महाराज यवण अंगावरी थुंकला प्रसाद देवोनी मुक्त केला. म्हणजे हे क्रोध विकारावरती विजय मिळवल्याचं चिंतन आहे. लोभ विकारावरती विजय मिळवल्याचं चिंतन. सोने रुपया मामृती के समान माणिक पाषाण खडे जैसे. म्हणजे तुमचेर हे मज मृत्तिके समान. महाराजांच्या समोर खऱ्या अर्थाने सोन्याच्या मोहराने भरलेलं ताट. पण महाराजांनी सांगितलं तुमचे एरविता धन. रस्त्याने जाताना 10 रुपयाची नोट सापडले तर किती आनंद होतो की नाही? आनंद गगनात आनंद मावत नाही. समोर सोन्याचं ताट आहे, पण ताटाची अवहेलना करणारे महाराज संत महात्मे लोभ विकारावरती विजय मिळवल्याचं चिंतन. म्हणून चला, विकार हे खऱ्या अर्थाने या ठिकाणी बंधनाला कारण ठरतात. आपल्याला या ठिकाणी महाराज नरकाला नेण्याला कारण ठरतात. म्हणून महाराज म्हणतात भगवंताचं दास्यत्व स्वीकारा. क्रोध विकार आपोआप बाजूला क्षमतील. नवे ज्याचं दास्यत्व स्वीकारायचं आहे, खऱ्या अर्थाच्या देवाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास असणं गरजेचं आहे. अभंगाचं द्वितीय विश्वास तो करी स्वामी बरे संता. 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 विश्वास तो करी स्वामी बरे संता.
सत्ता विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता सकल भोगिता होय त्याग सकल भोगिता होय त्याग विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधितीना. भगवत भक्ताला विकाराची बाधा होत नाही, पण कोणत्या? ज्या भगवत भक्ताचा भगवंतावरती विश्वास आहे. खऱ्या अर्थाने क्षेत्र कोणतंही असू द्या, कुठेही जीवन जगत असताना विश्वास हा जीवनामध्ये फार महत्वाचा आहे बरं का. संसारामध्ये विश्वासाची गरज आहे, राजकारणामध्ये विश्वासाची गरज आहे, व्यापारामध्ये विश्वासाची गरज आहे. एक लक्षात ठेवा, आपला संसार व्यवस्थित चालावा असं जर वाटत असेल तर पती पत्नीचा एकमेकावरती विश्वास असणं गरजेचं आहे. आता वेळ नाही आहेत माझ्याकडे, पण पंचदशीमध्ये गोड विषय आला बरं का, त्या विश्वासाबद्दल सांगितलेलं आहे. पती पत्नी हे संसार रूपी रथाचे दोन चाक आहेत. सर्व शेतकरी मंडळी माझ्यासमोर बाहेरून आलेली मंडळी आहेत. आपण सर्वजण शहरामध्ये जरी वास्तव्याला आलो तरी बाहेरून आपण आलेलो आहे, सर्व अनुभवलेलं आहे. ते रथ म्हटला की गाडी म्हटली की गाडीला दोन चाके असतात, तर दोन्ही चाकं सारखे असतात आकाराने, नाही का. जर असं असेल एक चाक मोठं आणि एक चाक लहान तर रथ व्यवस्थित चालेल का? तिरका चालेल, तिरका. तसं संसार रूपी रथाचे पती पत्नी दोन रूप चाक आहेत. मग एकमेकांचा सारखा विश्वास असणं गरजेचं आहे. पण हा जर विश्वास कमी जास्त असेल तर संसार रूपी रथ व्यवस्थित चालत नाही. म्हणजे दररोज भांडणं होतात महाराज घरामध्ये, एकमेकावरती म्हणजे आरोप लावल्या जातात. म्हणजे संसारामध्ये विश्वासाची गरज आहे. राजकारणाचं तर बोलायचीच गरज नाही. विश्वास नसल्यामुळे अगोदर हॉटेल बुकिंग करावे लागतात. आता हे काय मला सांगायचं नाही, पण ऐका. म्हणजे राजकारणामध्ये विश्वासाची गरज आहे, व्यापारामध्ये विश्वासाची गरज आहे. तर हा अविनाशी भगवान परमात्मा आहे, अविनाशी परमार्थ आहे. मग यासाठी विश्वास लागणार नाही का बाबा? विश्वास लागेलच. नवीन परमार्थाचं खरं भांडवल सांगू का? महाराज नाटाच्या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निश्चयी दास, न पाहे मागील ते वास, पुढती सोस सेवेसाशी. विश्वास खऱ्या अर्थाने पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज हो आमचा देवावर विश्वास आहे ना. देवावर विश्वास आहे म्हणून तर सप्ताह सुरू केलाय, देवावर विश्वास आहे म्हणून तर आम्ही मंदिर बांधलेलं आहे. मग आमचा देवावर विश्वास म्हणून कीर्तन ऐकायला या ठिकाणी आलोय. आपण विश्वास आहे, चांगली गोष्ट आहे, पण नुसता विश्वास असून उपयोग नाही बरं का. पुढे एक शब्द वापरलाय, दृढ विश्वास. दृढ विश्वास असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे कितीही संकट येऊ द्या, कशीही परिस्थिती या ठिकाणी येऊ द्या, त्या भगवंताचीच आठवण, भगवंताचाच धावा केला पाहिजे. कशा पद्धतीने? पाहते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाशी आठविती, प्रल्हादासी पिता करीतो चाचणी, परितो स्मरे मणी नारायण. सुदाम ब्राह्मण दरिद्री पिढीला नाही विसरला पांडुरंगा. किंवा महाराज जर हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाय वडवानळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा. हे दृढ विश्वासाचं लक्षण आहे.
ज्या भक्तांनी विश्वास ठेवला भगवंतावरती, त्या भक्तांनी भगवंतावरती सत्ताही गाजवली बरं का. देवाला उठ म्हणलं की उठवलं, बस म्हणलं की बसला. एवढंच नाही, घरामध्ये काही काहींनी घरामध्ये काम करायला लावलं महाराज. आमच्या जनाबाईने गौऱ्या वेचायला लावल्या. कबीर महाराजांनी या ठिकाणी कामाला लावलं. नवे नवे खऱ्या अर्थाने चोखोबांच्या घरी तर काय काम केलं आपल्याला सर्वांना माहिती. चोखोबाची बहीण झाला शारंगधर आणि वहिनी उघडादार हाका मारी बाळंतपण करण्याचं काम करतो. अर्जुनाचं रथ हाकण्याचं काम करतो. नवे नवे नरहरी सोनारा घडू फुंकू लागे. तो उंच नीचा अभंग बघून घ्या, सर्वांची यादी आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे विश्वासाने भगवंतावरती सत्ता गाजवता येते. आणि अशा विश्वासू भक्ताला भगवंत आपलं ऐश्वर देतो. कोणाला दिलं? महाराज नामदेव रायांना आपल्या सिंहासनावरती उभं करतो. म्हणजे नामदेव रायांना दिलं. आणि सुदामदेव जेव्हा भगवंताला भेटायला जातात ना, चले श्याम सुंदर से मिलने सुदाम. महाराज आपल्याला सांगते सुदामदेवाचा दृष्टांत. गेल्यानंतर खऱ्या अर्थाने सुदामदेव दरवाज्यावरती उभे राहतात. सांगतात द्वारपालांना, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो दर पे सुदामा गरीबा गया है. ना सर पे टोपी ना पैजामा, बता दो कन्हैया से नाम है सुदामा. बता दो कन्हैया से नाम है सुदामा. भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है. अशा पद्धतीने सुदामदेव या ठिकाणी निरोप पाठवतात. द्वारपाळ येतात, भगवंताला निरोप सांगतात. भगवंत येतात, सुदामदेवाचा हात धरतात, आतमध्ये घेऊन जातात. आणि सुदामदेव महाराज या ठिकाणी भगवंत खाली बसतात. सुदामदेवाला आपल्या सिंहासनावरती बसवतात आणि स्वतः सुदामदेवाच्या पायातले काटे भगवंत काढतो. आतापर्यंत 2 भक्त झाले की स्वतः भगवंताने काटे काढले बरं का त्यांचे. कोण कोण भक्त? द्वापार युगामध्ये सुदामदेव आणि कलियुगामध्ये कोण कोण? कलियुगामधले तुकाराम महाराजांची भार्या, तुकाराम महाराजांची पत्नी महाराज जिजामाता. खऱ्या अर्थाने जिजाबाईच्या पायातला काटा काढला. खरं सांगू का तुम्हाला, तसं तो प्रत्येकाचाच काटा काढणार आहे बरं का. तसं तो प्रत्येकाचाच काटा काढणार आहे. पण ज्या भावाने सुदामदेवाचा काढला, जिजामातेचा काढला, त्या भावाने एक दिवस आपलाही काढला पाहिजे. त्या भावाने काढला पाहिजे. पण चला, सुदामदेव भगवंताला भेटायला गेले. सुदामदेवाला आपल्या सिंहासनावरती भगवंत बसवतो. म्हणजे आपलं ऐश्वर सुदामदेवाला भोगायला देतो. म्हणून सकळ भोगिता होय त्याचे बरं. ठीक आहे महाराज. असा असणारा भगवंत प्रसन्न झाला. आम्ही त्याचं दास्यत्व स्वीकारलं. तो आमच्याकडे आला तर आम्ही त्याला ठेवायचं कुठे? अभंगाचं तृतीय तो कामनी चित्त
सकळ हे भोगिता हे भोगिता हे भोगिता सकळ चित्त निर्मळ करा. भगवान परमात्मा येऊन राहतो. चित्त निर्मळ करणं म्हणजे काय? या चित्तामध्ये या ठिकाणी असलेला संसार, असलेले विकार, असलेली या ठिकाणी अविद्या, विषय बाजूला सारणं म्हणजे चित्त निर्मळ करणं आहे. मग कोणी केलं चित्त निर्मळ? कोणाच्या चित्तामध्ये येऊन उभा राहिला? नवे 60 विला हरी जिही हृदय मंदिरी, किंवा धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता, 60 विला दाता त्रैलोक्याचा धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर हृदय बंदी खाना केलं. काय केलं? आत विठ्ठल कोंडीला. कोणी? तर महाराज जनाबाईचं उदाहरण आहे. किंवा महाराज हनुमंतरायाने भगवान परमात्मा आतमध्ये साठवल्याचं चिंतन, असे अनेक भक्तांचे या ठिकाणी त्यांनी चित्त निर्मळ केलं आणि भगवंत त्यांच्या चित्तामध्ये आला. अशा पद्धतीने अभंगाचं चिंतन आपण थोडंसं मांडण्याचा प्रयत्न केला. आपणही भगवंताची सेवा करतोय. भगवंताला आपल्या हृदयामध्ये आणा, म्हणजे चित्तामध्ये भगवान परमात्मा यावा असं वाटत असेल तर भगवान परमात्म्याचं आपण दास्यत्व स्वीकारणं गरजेचं आहे. कायेने वाचेने भगवंताचं दास आपण होणं गरजेचं आहे. असा या थोडक्यामध्ये अभंगाचा भाव मी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. अतिशय सुंदर आयोजन नियोजन सर्व या परिसरातील असणाऱ्या भाविक भक्तांनी केलेलं आहे. परत एकदा सर्वांना या ठिकाणी नमस्कार करतो. अशीच परमार्थाची खऱ्या अर्थाने आवड आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी. सर्व माझे गुरुबंधू मंडळी या ठिकाणी आहेत. योगेश महाराजांनी फोन केला. आपल्या सर्वांच्या खऱ्या अर्थाने दर्शनाचा योग आलेला आहे. आमचे खऱ्या अर्थाने काळे महाराज, त्याचप्रमाणे रामेश्वर भाऊ होले यांची आज अन्नदान या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये दिलेलं आहे. म्हणून त्यांनाही दोन्ही अन्नदात्यांना खऱ्या अर्थाने मी शतशः प्रणाम करतो. नवीन सर्वच या उत्सवामध्ये ज्यांनी कायेने वाचेने मनाने सेवा करणारी मंडळी आहे
या सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी, म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी संत महात्म्याच्या चरणी समर्पित. संतांनी ज्ञान दिलं त्यांचे एकदम मोठ्या प्रेमाने भजन. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली